नमस्कार सर्वांना। सणावाराला आपण नवीन वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस किंवा पंजाबी सूट कुर्ती घालतो। यावर मॅचिंग ओढणी अगदी शोभून दिसते। पंजाबी सूट ड्रेसवर ओढणी घेतल्याने आपला लुक पूर्ण होतो। दोन्ही खांद्यावरून ओढणी घेण्याची एक कॉमन पद्धत आपल्याला माहिती असेलच, पण या लग्न समारंभासाठी ती नेहमीची कॉमन पद्धत फॉलो न करता ड्रेसच्या पॅटर्ननुसार वेगवेगळ्या पद्धतीने ओढणी कशी घेता येईल ते आज आपण पाहूया। काही वेळा आपल्या ड्रेसवर हेवी वर्क डिझाईन किंवा सुंदर असे धागा वर्क नाजूक धाग्यांचे नक्षीकाम केलेले असते, परंतु ओढणी घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हे वर्क काही वेळ लपून जाते। विशेषतः नेक पॅटर्न जवळील वर्क ओढणी घेतल्याने लपून जाते। असे होऊ नये म्हणून ओढणी कशी घ्यावी ते पाहूया। जर तुमच्या ड्रेसच्या नेक पॅटर्नला हेवी वर्क केले असेल तर ओढणी गळ्याभोवती न घेता दोन्ही हातांवर घ्यावी। यासाठी ओढणी पाठीमागे घेऊन ती कमरेजवळ आणावी आणि दोन्ही हातावरून ओढणी घेऊन ती सोडावी। यामुळे गळ्याभोवती असणारे हेवी नेक पॅटर्न ओढणीमुळे लपणार नाही। जर तुमचा ड्रेस संपूर्णपणे प्रिंटेड असेल आणि ओढणी प्लेन असेल तर आपली ओढणी अशा पद्धतीने गळ्याभोवती ड्रेप करून घेऊ शकता। ड्रेस संपूर्णपणे प्लेन असेल आणि ओढणीवर थोडे हेवी वर्क किंवा डिझाईन असतील किंवा ओढणीच्या कडेवर चारही बाजूने लेस लावली असेल तर आपण ओढणीवरील हेवी वर्क दिसावे यासाठी एका खांद्यावर ओढणी घेऊन मोकळी सोडू शकता। ड्रेसच्या गळ्याभोवती हेवी वर्क केले असून गळा व्ही नेकचा असेल तर ओढणी पाठीवरून गुंडाळून घेऊन खांद्यावरून पुढे आणून सोडावी। यामुळे आपला व्ही नेक असलेला नेक पॅटर्न अगदी उठून दिसेल। जर तुम्ही अनारकली पॅटर्नचा घेरदार ड्रेस घातला असेल तर त्यावर ओढणी घेताना एका खांद्यावर ओढणी घेऊन दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हातावर सोडावी। यामुळे तुमच्या अनारकली ड्रेसला खूप छान लुक येईल। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।